रोज माझी मम्मीच त्याला नाश्ता देते, पण आज म्हटलं मी उठले तर त्याला नाश्ता देते. तर मग मी त्याला मस्त बाहेर घेऊन बसलेले गॅलरीमध्ये. ट्रेनचा एन्जॉय घेत घेत त्याचा चाललेला नाश्ता. मी पण इकडं आंघोळ वगैरे करून नाश्ता करायला घेतलेला. नाश्ता कसला ब्रंचच म्हणा, कारण की लेट होत होतं, क्लासला पण जायचं होतं. पटपट नाश्ता करून घेतला आणि क्लासला जायला निघले. तर क्लासला जायच्या आधीच मला समजलं माझ्यासोबतचा जो क्लासमेट आहे तो येणार नाही आहे. तर मग मी म्हटलं काय करू आता. उमेशला तसं पण मला डब्बा द्यायला जायचंच होतं, कारण की त्याची आज मॉर्निंग होती आणि तो डब्बा घेऊन गेला नव्हता. मग मी त्याला डब्बा देऊन आले आणि येताना मी पेस्ट्रीज घेऊन आले. पेस्ट्री नाही म्हणजे चीज. मी फर्स्ट टाईमच ट्राय केलेला आहे. मला काय एवढ्या खास नाही लागल्या, म्हणजे ॲव्हरेज आहे. तेवढ्या पण काय चांगल्या नाही लागल्या आणि एवढ्या पण काय वाईट नाही लागल्या. संध्याकाळी उमेश पण कामावरनं घरी आलेला, पण तो काय बोलला आज स्वयंपाक नको करूया, मी बिर्याणी घेऊन येतो, स्वस्त भेटती म्हणून कुठेतरी. तर तो तिकडे गेलेला आणि सोबत डमरूला पण घेऊन गेलेला. तर दोघं बाप लेक मस्त गेलेले बिर्याणी आणायला. आणि डमरूला असं बाहेर फिरायला म्हणजे तर त्याची एक वेगळीच मजा आहे. त्याला तर खूप आवडतं बाहेर फिरायला. इकडे तिकडे गाड्या वगैरे बघत बसतो. त्यानंतर घरी आला उमेश आणि पहिलं त्यानेच केली चालू, कारण की त्याला भूक लागली होती. आणि तसं पण डमरू खाऊ देत नाही जर सगळे सोबत बसले तर. मग आम्ही एक एक करूनच खाऊन घेतो. मग म्हटलं तू खाऊन घे आधी, मग नंतर आम्ही जेवू. त्यानंतर दोघांचा चाललेला धिंगाणा. डमरू बघा कसं फुर्या मारत होता. तर असा होता आमचा दिवस. व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्या. बाय.